पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्याच सभेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला। मी देखील शिशु महल बनवू शकलो असतो, 10 वर्षात 4 कोटी लोकांना घरं दिली, मात्र स्वतःसाठी घर बनवलं नसल्याचं म्हणत मोदींनी केजरीवालांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत मराठीचा आग्रह धरला। बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइड आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय हे लक्षात आहे ना, अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत खेळत केली आहे। उद्धव ठाकरेंनी उपनगरातल्या उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली आहे, तर उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्या। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतल्या वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी प्रमुखांना बैठकीत केल्या। इंद्रायणी नदी प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। लवकरच इंद्रायणी प्रदूषण मुक्त होईल असा दावा देखील त्यांनी केलाय। मराठी अमराठी वादाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राज्यात राहणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, सर्वांनी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, असं राऊतांनी म्हटलंय। मुंबईच्या घटनेनंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विकास करण्याबाबत माहिती दिली आहे। नव्यानं आणखी काही योजना आणता येतील का, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करून रोडमॅप तयार केला जाईल, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात त्यांचं स्वागत झालं। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर माऊलींचं दर्शन घेतलं। हे दर्शन म्हणजे रिचार्ज घेण्यासाठी होतं, असं फडणवीसांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तुळजापूरच्या जगदंबा देवीला आमदार अभिमन्यू पवारांनी नवस बोलला होता। त्यामुळे नवस पूर्ण करण्यासाठी अभिमन्यू पवारांनी औसा ते तुळजापूर पायी पदयात्रा काढत त्यांचा नवस पूर्ण केला। सातारामधील नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी अभिवादन केलं। तर स्त्रिया आज सगळ्या क्षेत्रात काम करतायत, त्याचा पाया सावित्रीबाई फुलेंनी रचला, असं म्हणून यावेळी जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी सुप्रिया सुळेंनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं। या निमित्तानं समताभूमी इथं खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी दर्शन घेतलं। यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराज सिंग चौहानांनी विधिवत पूजा केली आहे। सोलापुरात सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघाकडनं आनंद मेळावा घेण्यात आला। दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांच्या समस्या जाणून घेतल्यात। यावेळी प्रतिकात्मक मुखवटा परिधान करून सावित्रीच्या लेखी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दिली। तर नाराजी दूर झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भुजबळ आलेले होते। दुसऱ्यांच्या घरात राहिलं तर अन्याय होतो, त्यामुळे छगन भुजबळांनी स्वतःची झोपडी बांधावी, असं आवाहन रासपचे नेते महादेव जानकरांनी केलंय। दरम्यान छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। महादेव जानकरांनी सूचना केल्यात, काय करायचं ते पुढे पाहू, असं भुजबळांनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी मागणी केली आहे। आम्हाला जन्मानं ओबीसी असलेले मंत्री नकोत, तर ओबीसींसाठी काम करणारे मंत्री हवेत, असं हाकेंनी म्हटलं। तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी हाकेंनी केली आहे। मागील 15 दिवस रायगडमध्ये होतो, येत्या काळात भुजबळांसोबत चर्चा होणार असल्याचं तटकरे म्हणालेत। भुजबळ साहेबांचं योगदान मोठं आहे, पुढच्याही काळात त्यांचं योगदान नक्की राहील, यासाठी आमचं काम सुरू आहे, असं तटकरेंनी म्हटलंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी केली आहे। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी राहत असलेली इमारत धोकादायक असून केडीएमसीनं नोटीस देखील पाठवली आहे, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली। तर संबंधित इमारतीवर कारवाई करावी, अशी मागणी आठवलेंनी केली आहे।
सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. आपल्याला स्लीप एपनिया आजार असल्याचं वाल्मिक कराडचं म्हणणं आहे. त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी, एक मदतनीसही द्यावा अशी मागणी त्यानं कोर्टाच्याकडे अर्जाच्या माध्यमातून केली आहे. मात्र कोर्टानं ती मागणी फेटाळली आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणी प्रकरणी विष्णू चाटेही अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांचं फोनवरनं संभाषण झालं होतं अशी मोठी कबुली चाटेनं दिली आहे. सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला, त्यात हा खुलासा केलाय. कराडने धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड विषयात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे बजरंग सोनवणे यांनी तक्रार केली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. असोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी केली. तर पुरावे नसताना कुठल्याही नेत्याला यात जोडणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या परभणीमध्ये मोर्चाचं आयोजन केलंय. परभणीचे खासदार संजय जाधवांनी नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. उद्या सकाळी 11 वाजता शहरात मोर्चाचं आयोजन केलंय. मनोज जरांगे पाटील उद्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणीमध्ये उद्या मोर्चा काढला जाणार आहे. जरांगे पाटीलही या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान जरांगे काय बोलणार याकडे लक्ष आहे. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील, त्यावर आपण बोलणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं. तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजानं केली आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत 7 तारखेला चक्काजाम आंदोलन करणार असा निर्णयही घेण्यात आला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नसल्याने परभणीत रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान संघटनेकडून निषेध करण्यात आला. हत्येसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीनं कठोर पावलं उचलावीत, अन्यथा परभणीत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. नाशिकच्या देवळा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी खालीनाद आंदोलन केलंय. पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2024चं वेतन अद्यापही मिळालं नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने हे आंदोलन करण्यात आलं. पंढरपूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडावं या मागणीसाठी माळशिरस इथल्या कोरड्या कालव्यात उतरून आंदोलन करण्यात आलं. धरणात मुबलक पाणीसाठा असताना कालव्यातनं पाणी सोडलं जात नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. हातगाडी, फेरीवाली आणि छोट्या व्यावसायिकांनी लातूर महापालिकेवर मोर्चा नेलाय. स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेने शहरातील गंजगोलाई ते महापालिका असा हा मोर्चा काढला. गंजगोलाई भागात व्यवसाय झोन करावेत आणि त्या झोनमध्ये परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली.